शिंदेंचा सत्कार, ठाकरेंचा संताप कायम. गांधी केजरीवालांची भेट, पवारांकडे पाठ. आदित्य ठाकरेंचे खासदारांना खडे बोल. आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी शासनाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. दिल्लीत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतुकामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. तर ठाकरे गटानं पवारांवर थेट टीकास्त्र डागलंय. त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची पुढची दिशा ठरवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट घेतली. मात्र पवारांच्या भेटीकडे पाठ फिरवली आहे. गठबंधन हो या फिर हम सारी पार्टीज हो, कहीं ना कहीं हमें ये सोचना ज़रूरी है कि अभी अगला स्टेप क्या है, क्योंकि हमारी डेमोक्रेसी फ्री एंड फेयर नहीं रही है, इलेक्शंस फ्री एंड फेयर नहीं रहे. तो लड़ते तो रहेंगे, देश के हित में लड़ते रहेंगे. आपकी आवाज़ हो, मीडिया की आवाज़ हो, जनता की आवाज़ हो तो उठाते रहेंगे. और जो भी देश के अच्छे का हो, सड़क पे उतरना हो, लढना हो तो लढते रहेंगे. नाही, आज नाही भेट होणार आहे. आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची. आत्ता काल 1-2 झाले आमचे. इंडिया आघाडीतील बिघडलेले सूर जुळवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आधी राहुल गांधींची भेट घेतली. मात्र यावेळी ठाकरेंचे खासदार मात्र शिंदेंच्या गटात स्नेहभोजनाला उपस्थित होते. त्यामुळे खासदारांवर नाराज झालेल्या आदित्य ठाकरेंनी खासदारांसाठी आचारसंहिताच आखून दिली. शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या. खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा. खासदारांनी आपापसातील संवाद कायम ठेवा. आपल्या या दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट घेत इंडिया आघाडीतील दरी सांधण्याचा प्रयत्न केलाय. सोबतच आपल्या खासदारांचा कानोसा घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्नही केला गेलाय. आता त्यात ते किती यशस्वी ठरतात हे बघणं उत्सुकतेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.